नमस्कार। रुचकर मेजवानी मी दर्शनामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। मे महिना, अगदी कडक उन्हाळा आणि आपण काय करतो ह्या उन्हाळ्यात मसाले करतो, लोणची करतो, पापड करतो। बरोबर ओळखलं तुम्ही। आज मी तुम्हाला दाखवणार आहे खारवड्या आणि ते पण एकदम इन्स्टंट प्रकारे। तर सुरुवात करूया। खारवड्यासाठी लागणारे साहित्य आहे पाणी घेतलंय, तांदळाचं पीठ आहे 1 वाटी आणि थोडंसं मीठ। सुरुवात करूया। 1 वाटी तांदळाचं पीठ घ्यायचंय, आपण ह्या बाउलमध्ये घेऊया। 2 चिमूट मीठ घालणार आहोत आपण। जितकं तुम्ही तांदूळ घेणार त्याच्या 7 पटीने पाणी घ्यायचंय। आपण आता ह्याच्यामध्ये पाणी थोडं थोडं ऍड करूया, म्हणजे काय गुठळी व्हायला नको। आपण 7 कप पाण्यामध्ये जर 1 कप पाणी घातलं तर त्याच्या गुठळ्या होणार, म्हणून हे व्यवस्थित मिक्स करायचंय थोडं थोडं पाणी घालून। हे छान असं मिक्स झालेलं आहे। आता आपण हे आधी ह्या उरलेल्या पाण्यामध्ये घालून घेऊया। स्पॅच्युला घेऊया आणि सगळं काढून घेऊया। छान असं मिक्स झालेलं आहे। मी पुन्हा एकदा प्रमाण सांगते। 1 वाटी तांदळाचं पीठ असेल तर 7 वाट्या पाणी घ्यायचंय आणि 2 चिमूट मीठ घ्यायचंय। गॅस मी चालू केलेला आहे, बारीक ठेवलेला आहे। त्यामध्ये हे घालूया। ते हलवत राहायचं सतत, खाली लागता कामा नये। आणि आपलं कस्टर्ड कसं असतं त्याप्रमाणे आपण ते करायचं। अगदी घट्ट पण नाही आणि अगदी पातळ पण नाही। तुम्हाला मी कन्सिस्टन्सी दाखवणार आहे। हे बघा होत आलेलं आहे, घट्ट घट्ट होत, म्हणजे आपलं पिठलं कसं असतं ना त्याप्रमाणे हे झालेलं आहे, होत आलेलं आहे। म्हणजे आता 1-2 मिनिटात मी गॅस बंद करणार आहे। अशी कन्सिस्टन्सी येते त्याची। तर आता आपण हे खाली उतरून घेऊया आणि थोडंसं थंड झाल्यावर आपल्याला प्लास्टिक पेपर ह्यावर हे घालायचं आहे। थोडं थंड पण झालेलं आहे आणि मी इथे प्लास्टिकची पिशवी घेतलेली आहे। ही पिशवी गव्हर्नमेंट अप्रूव्ड आहे आणि आता ही अशी ठेवायची आहे। मी तुम्हाला दाखवण्याची छोटी घेतली, तुम्ही मोठी पण घेऊ शकता। आणि ह्याच्यावर असे तुम्हाला मी इथे 4च घालून दाखवले, पण तुम्ही मोठी पिशवी घेऊन पण तुम्ही करू शकता। किंवा प्लास्टिक पेपर मिळतो तो घेऊन किंवा सिलिकॉनची शीट वरती पण तुम्ही करू शकता। तर आता हे इथपर्यंत झालेलं नाही। आता मी हे घातलेलं आहे आणि आता हे उन्हात वाळत घालायचं। म्हणजे साधारण 2 दिवस याला ऊन लागायला लागतं, तेव्हा ते सुकून पातळ असं होतं। तर मी तुमच्यासाठी ऑलरेडी करून ठेवलेलं आहे, कारण मी वर्षभराचे करून ठेवते, तर मी ते करून ठेवलेले आहेत। तर मी तुम्हाला आता दाखवते ते उन्हात सुकल्यावर कसे होतात। हे बघा, मी 2 दिवस उन्हात सुकवल्यावर ह्या अशा होतात छानपैकी। आणि आता मी ऑलरेडी तेल तापत ठेवलेलं आहे, तर आपण ह्या तळून घेऊया। आणि अशा प्रकारे आपण सगळ्या तळून घेणार आहोत। किती छान होतात बघा। गरम इन्स्टंट तांदळाच्या पिठाच्या खारवड्या तयार आहेत आणि ह्या अशा करून ठेवल्या ना की कधी कधी आपल्याला वरण भाताबरोबर ह्या खूप छान लागतात। तर तुम्ही ह्या करायच्या, मला कमेंट्समध्ये कळवायचे आणि रुचकर मेजवानीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचे।